नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लोबल मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात वाटणारं सरकार निवडणुका संपल्या की शेतकऱ्याला कसं वाऱ्यावर सोडतं याचा आणखी एक संतापजनक पुरावा आता समोर आला आहे. विषय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा. 8वा हप्ता 25 मार्चला शेतकऱ्याच्या तोंडावरती फेकला आणि सरकारने स्वतःची पाठ ही थोपटून घेतली. आता मे महिना अर्धा संपलाय, पण 9व्या हप्त्याचा ना पत्ता आहे ना सरकारला त्याची काही फिकीर आहे. मे महिना म्हणजे शेतकऱ्यांचा म्हणजेच बळीराजासाठी खरीप हंगामाच्या मशागतीचा हा काळ असतो. ट्रॅक्टरला डिझेल भरायचे, बियाणे खतांची जुळवाजुळव करायची. त्याचबरोबर ती आधीच महागाईने शेतकऱ्यांचं कंबरड मोडले. सोयाबीन कापसाला भाव नाही, दुधाला दर नाही. अशातच या ज्या नमो शेतकरीच्या त्या 2000 रुपयांची जी शेतकऱ्याला आस असते, पण आमचं झोपलेलं सरकार आणि त्यांचे एसी केबिन मध्ये बसलेले अधिकारी सध्या काय करतायत तर म्हणे प्रक्रिया सुरू आहे, लवकरच हप्ता खात्यात जमा होईल असं सांगत आहेत. अहो, हे लवकरच म्हणजे नेमकं कधी हो? पेरण्या उलटून गेल्यावर आणि शेतकऱ्याला सावकाराच्या दारात उभं केल्यावरती हे 2000 रुपये तुम्ही देणार आहात का? सरकारला शेतकऱ्यांना मदत द्यायचीच नसते, फक्त कागदी घोडे नाचवायचे असतात. हेच आता या त्यांच्या वागण्यातून सिद्ध होत आहे. नवा हप्ता लांबणीवर टाकण्यासाठी आता पुन्हा ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि डीबीटी पोर्टलची जी तांत्रिक जी कारणं आहेत ती पुढे केली जात आहेत. आमचा सरकारला थेट सवाल आहे, जेव्हा मंत्र्यांना आमदारांना निधी वाटायचा असतो तेव्हा तुमचं पोर्टल कधीच कसं हँग होत नाही, तेव्हा तुमचे सर्व्हर कसे रॉकेट सारखे धावतात, पण शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचे 2000 रुपये देतानाच तुमच्या सिस्टीम मध्ये बिघाड कसा काय होतो? बळीराजाला भिकाऱ्यासारखं बँकांच्या आणि ही सेवा जी केंद्र आहेत त्यांच्या रांगेत उभे करताना या व्यवस्थेला थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही का? सध्याच्या आतल्या गोटातून येणाऱ्या माहितीनुसार किंवा बातम्यांनुसार असं कळतंय की मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा 9वा हप्ता देण्याची प्रशासकीय तयारी सुरू आहे. पण यावर शेतकऱ्यांनी विश्वास तरी कसा ठेवायचा? आधीच बँकेत आधार लिंक करूनही पैशांचा पत्ता नाही. एका बाजूला राज्य सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, आणि दुसऱ्या बाजूला ऐन खरीपाच्या तोंडावरती हप्ता अडवून शेतकऱ्याचा गाळा घोटण्याचंच काम दुसऱ्या बाजूने सुरू आहे. 2000 रुपये म्हणजे उपकार नाही करत तुम्ही, तो शेतकऱ्यांच्या घामाचा आणि त्याला मिळायलाच हवा असलेल्या हमी भावाचा एक छोटासा परतावा आहे. हे सरकारने लक्षात घ्यावे आणि हे कधी विसरू पण नाही. लक्षात आलं? धन्यवाद.